नमस्कार. आज आम्ही फॉरेस्ट रेस्ट हाऊस इथे आमच्या फ्लाय फ्री समर कॅम्पच्या मुलांची सहल घेऊन आलो आहे. ही एक निसर्ग सहल आहे आणि ही आमच्या फ्लाय फ्री समर कॅम्पच्या 10 मे ते 25 मे चालू असलेल्या उपक्रमांपैकी एक आहे. या उपक्रमामध्ये आम्ही मुलांना विविध कला आणि विविध खेळ शिकवलेले आहेत, जसे की कराटे आणि ॲरोबिक्स. तसंच सकाळी त्यांना मेडिटेशनसुद्धा आम्ही करायला लावतो. त्याचबरोबर त्यांना वारली आर्ट आणि बांबू आर्ट आम्ही शिकवलेलं आहे. आणि या फ्लाय फ्री समर कॅम्पमध्ये आम्ही अनेक गोष्टींच्याबद्दल चर्चासुद्धा घेत असतो. हा फ्लाय फ्री समर कॅम्पला आलापल्ली तसेच अहेरी येथील मुलांचा उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे. सुरुवातीला पहिल्याच दिवशी 50 मुलांची ॲडमिशन झाली होती आणि 2 ते 3 दिवसात ती 80पर्यंत गेली आणि त्यानंतर आम्हाला ॲडमिशन्स बंदसुद्धा करावे लागले. हा फ्लाय फ्री समर कॅम्प आम्ही या उद्देशाने सुरू केलेला आहे की मुलांना शाळेतून मिळणारं जे शालेय शिक्षण असतं त्यामध्ये कधीकधी त्यांचा मधील सुप्त गुणांचा कोंडमारा होतो आणि त्यांना मोकळीक मिळत नाही. आपल्या मनातील ज्या भावना किंवा त्यांच्या ज्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना विविध गोष्टींचा आनंद आणि आस्वाद मिळवून देण्यासाठी या फ्लाय फ्री समर कॅम्पची आम्ही आयोजन केलेले आहे. आणि हे आयोजन आम्ही डॉक्टर किशोर नैताम फाउंडेशन अंतर्गत केलेले आहे. डॉक्टर किशोर नैताम फाउंडेशनची स्थापना 2024 15 ऑक्टोबरला झालेली आहे. डॉक्टर किशोर नैताम हे माझे पती तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवा दिलेले डॉक्टर होते. त्यांचा दुर्दैवी आणि अपघाती मृत्यू 15 ऑक्टोबर 2023 रोजी झाला. परंतु ते जेव्हापर्यंत जिवंत होते तेव्हापर्यंत सतत त्यांच्या मनामध्ये आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या आणि अत्यंत गैरसुविधेमध्ये राहणाऱ्या आणि गोरगरीब मुलांना चांगलं शिक्षण आणि सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी तळमळ होती. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना एक श्रद्धांजली म्हणून तसेच त्यांचा वारसा जपण्यासाठी डॉक्टर किशोर नैताम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. आणि ही फाउंडेशन पूर्णतः शिक्षणास आणि मुलांच्या विकासास वाहून घेतलेली आहे. त्यानिमित्ताने या फ्लाय फ्री समर कॅम्पला मिळालेला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदित आहोत तसेच आभारी आहोत.